ऐकून प्रथमेश राठोड्या तुमच्यासाठी देखील संघमालक सन्मान्य संतोष भाऊ ढोरे पाटील राजू शेठ पाचारने दोन्ही संघ मालकांच्या वतीनं दोनही खेळाडूंना 1,000 रुपये देऊन आपण या ठिकाणी करतोय सन्मानित। तर पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। पाचारने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बांबरवाडी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये संपते। तर सामना क्रमांक 2 एलिमिनेटर आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहे स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन मानवची क्वाळी टीमने जिंकलाय टॉस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। तर प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाला। O2 कॉम्बॉक्स मॅच सुरू होते जाऊयात समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूयात सुमित सोनोने सरांना। थँक्यू धन्यवाद। धन्यवाद सर। आपण पाहतो या ठिकाणी खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा ती म्हणजे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 खऱ्या अर्थाने एक अनोखं पर्व तुमच्या भेटीला आलेलं आहे। आज एलिमिनेटर राऊंड अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाकडे आपण पाहिले तर सेमीफायनलचा पहिला सामना यावेळी आपल्याला जो पाहायला मिळाला आणि पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं तालुक्यातील क्रिकेट आज खूप मोठं झालंय। याविषयी देखील आमचे नरेशजी ढोमे सरांनी देखील चर्चा केली की खेड तालुक्याचं क्रिकेट आता खऱ्या अर्थानं बहरच चाललंय फुलच चाललेलं आहे। मॅचकडे तुम्हाला घेऊन जातो। कुणालचा हा स्ट्रोक इथे पाहायचाय काय फटका त्याने सजवला। मी फटका म्हणेल सजवला नाही त्याने तो फटका बनवला। हा षटकार आलाय शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय सुनील शेठ काळोखे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार जबरदस्त। या ठिकाणी एक पारितोषिक घेते दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डीचे संघमालक बाळासाहेबजी कडलक आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांच्या वतीनं प्रेक्षकांनी जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणून दिला तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे। वाह काय स्ट्रोक आहे। आजच्या दिवसातील सर्वात देखणा स्ट्रोक कुणाल खोंच्या बॅट मधून स्ट्रेट हिट षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय सुनील शेठ काळोखे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार। थँक्यू डीसे। या ठिकाणी सन्मान्य सुधीर भाऊ चव्हाण सन्मान्य सोमनाथ भाऊ चव्हाण सन्मान्य अमोल भाऊ खोंडगे आणि सन्मान्य राजूभाऊ बुडे या मान्यवरांचं आगमन होते स्वागत आहे। गोरखभाऊ आवळे अर्जुनभाऊ बोक्से समीरभाऊ कोळेकर विक्रम शेठ रोंदळ आणि सन्मान्य पप्पू शेठ कांडेकर लिचन क्रिकेटर आपण सर्वजण उपस्थित झालात सर्वांचं स्वागत आहे। O2 कॉम्बॉक्स हो यावेळी चांगला चेंडू इथे आघाडीची दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर कुणाल खोंड आहे आणि त्याच्या समेत जर आपण पाहिलं तर अमित राऊत। नेहमीच कुणाल खोंड डावकुरा त्याच्या शैलीचा हा फलंदाज परंतु नेहमी चर्चेत राहणारा खेळाडू ज्या खेळाडूची चर्चा नेहमीच संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण बाहेर देखील अनेक राज्यांमध्ये राहिले तो कुणाल आहे। तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय किरण कड चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिलं तर दिशा स्पोर्ट्स साकुर्डी आणि त्यांच्या विरोधात जो संघ आहे स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी या दोन संघांमध्ये असणारा सामना आहे। हा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रमच्या बाहेर असणारा चेंडू अवांतर धाव इथे येणार आहे आणि या अवांतर धावेने स्कोर कार्ड जर इथे पाहिले गेले तर धापलकावरती 13 धावाच्या धापलकावरती अवांतर धाव माननीय रुपेश दादा टेकाळे 13 धावा ज्या धापलकावरती असणार आहेत। पुन्हा एकदा पाहिजे किरण कड लोअर फुल टॉस होता असर बॅटने फटका मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल कुठल्या प्रकारची आपण पाहतो यावेळी धाव जी मिळणार नाहीये। षटक क्रमांक संपेल पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धापलकावरती आघाडीची दोन्ही फलंदाज मैदानाच्या मध्ये आहेत। दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली। माननीय महेंद्र शेठ सावंत माननीय बाळू शेठ वाडेकर जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली। आणि ज्या प्रकारे आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य मायकल भाऊ मांडेकर निखिल भाऊ घाटे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। O2 कॉम्बॉक्स षटक क्रमांक आपण पाहतोय संपेल पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले तर 13 धावा ज्या धापलकावरती असणार आहे ते षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसरं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन होते गोलंदाजीसाठी गोलंदाज तो वासिक शेख उंच पुरा आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले गेलं तर वासिक हे नाव संपूर्ण
जर पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये मोठं राहिलंय. एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेने सातत्याने त्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत. आज पाहायचंय या मैदानावर तो कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, फसलाय तिथे अमित राऊत. इथे आपण जर पाहिलं तर स्लिप मध्ये झेल टिपलाय, परतावा लागेल. अमित राऊत यांना शून्यावरती होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय झेल तिथे आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अतुल चोरघेने टिपलाय. शेवटपर्यंत चेंडू त्यांनी मात्र जवळ येऊन दिला आणि शेवटच्या क्षणी काही चेंडू थोडासा वाटलं की थोडासा अपुरा आहे, त्याने स्वतःचं शरीर झोकून दिलं, त्याची पर्वा त्याने केली नाही आणि एक चांगला झेल पाहायला मिळाला. विकेट मात्र आपण पाहतोय अमित राऊतच्या रूपानं संघाचा संघनायक इथे आपण जर पाहिलं गेलं तर निश्चितपणे अपयशी ठरलेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज दाखल होणार आहे, अनिकेत रोडे. याही खेळाडूची चर्चा जर आपण पाहिली तर जिथे जिथे खेड तालुक्याचं नाव घेतलं जातं आणि त्या खेड तालुक्याच्या खऱ्या तर तालुक्याच्या क्रिकेटला नेहमीच रिप्रेझेंट करणारा खेळाडू तो अनिकेत रोडे आहे. तो दुसऱ्या बाजूला आता कुणालची जबाबदारी वाढली जाईल. वास्तविकचं कौतुक करेल, पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांनी यश इथे मिळवलेलं आहे. कॅम्बॉईज पुणे संघातून मात्र आपल्याला टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीला केलेली सुरुवात, त्यानंतर पुण्याचं क्रिकेट त्याने गाजवलं, पुण्याच्या बाहेरचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या नावाची छाप सोडली. तो वास्तविक शेख आहे, उंच पुरा आहे आणि आपल्या खऱ्या अर्थाने गोलंदाजी ज्यावेळेस तो करतो ना, तो गोलंदाजी करत असताना आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करताना अनेक वेळा आपण त्यांना पाहिलंय. अनिकेत रोडे स्ट्रायकांत तयार असेल. हा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळ करण्याचा प्रयत्न होईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू इथे पाठमोरे होत आहेत. पायचा चेंडू इथे थांबणार आहे का? आणि तिथे मात्र चेंडू थांबणार नाही. दोन क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न असफल तिथे ठरला. आलेला हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. तर नक्कीच कुणाल इथे अनिकेतला मात्र आत्मविश्वास देण्याचं काम करत असेल आणि हा चौकार त्याचा आत्मविश्वास वाढवणार आहे. हा चौकार इथे आलेला आहे. 17 धावा धाफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना वास्तविकचं देखील स्वागत केले आता मात्र अनिकेतने चौकाराने. हा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिले गेले तर डीप पॉईंटच्या दिशेने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना जे आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल इथे जे आपण पाहिले गेले तर निश्चितपणे येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धाफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 18 धावा ज्या धाफलकावरती असेल. हे सांगितलं असेल कदाचित कुणालने अनिकेतला की आपल्याला काही जीवनाचं क्रिकेट आणि आपलं ज्यावेळेस मैदानाचं क्रिकेट असतं हे साम्य आहे. जेव्हा ते एखादी चांगल्या गोलंदाजीचा स्पेल सुरू असेल ना, ज्यावेळेस आपले विकेट पडत असतील तर आपण थोडंसं संयमाने खेळणं तिथे गरजेचं आहे. तिथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एक तर काय होतं, चांगल्या गोलंदाजाचा स्पेल संपतो किंवा तो गोलंदाज तरी थकतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा अटॅक करा. आणि यावेळी पाहायचंय कुणालच्या बॅट मधून मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि तिथे झेल झाला. परतावा लागेल कुणाल खोंड यांना. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीसी. या ठिकाणी आपण पाहतो उद्योजक सन्मान्य गणेश शेठ घाटे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं गणेश शेठ मुख्य आणि सोम शिवाजीदादा गोपाळे याही मान्यवरांचं आगमन होतं. आपलं मनापासून स्वागत आहे. रविभाऊ मांडेकर उपस्थित होत आहेत. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. तर ज्या प्रकारे आपण पाहतोय कुणालची विकेट इथे आली ना, खऱ्या अर्थात संघाचा आत्मविश्वास आता वाढला असणार आहे. कारण वास्तविक गोलंदाजीसाठी आला अमित राऊतला त्याने मात्र पहिल्या चेंडूवरती डगआउटच्या दिशेने पाठवून दिलं आणि त्यानंतर आता मात्र जर आपण पाहिलं तो कुणाल जो आपण इथे पाहतोय बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता कुणालची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज साहिल राऊत, डावखुऱ्या शैलीचा असणारा हा फलंदाज. शॉर्ट पिच होता, पुल केला मिड विकेटला आणि चेंडू तिथे सीमारेषेच्या बाहेर. षटकार, जबरदस्त स्ट्रोक. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. षटकार इथे आलेला आहे आणि इथे पाहिले तर साहिलला कुठला प्रकारचा फरक पडत नाहीये. जरी माझे दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाले असतील ना, तर माझ्या मनगटामध्ये तेवढा जोर आहे.
आणि ते वासिकला षटकार ठोकणं खूप मोठा आत्मविश्वास म्हणावा लागेल. कट केल्या बॉलला थडम्याचा क्षेत्ररक्षक, चेंडू पडला, दिशा बदलली, चेंडू तिथे थांबणार नाही, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. वासिकच्या षटकामध्ये जरूर 2 विकेट आल्या, परंतु त्यानंतर इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे 28 धावा धापलकावरती 2 फलंदाज जरूर बाद केलेत वासिकने. त्यानंतर जर आपण इथे पाहिले गेले तर एका बाजूला असणारा साहिल आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत या दोन्ही खेळाडूंनी आक्रमकतेने वासिकवरती आक्रमण चढवलं. 28 धावा धापलकावरती 2 फलंदाज बाद आहेत आणि हे फटके खऱ्या अर्थानं स्वतःचा आत्मविश्वास वाढवणार आहे. पहा, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस हे नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी होण्याची खात्री देणार नाही, परंतु संघर्ष करण्याची तयारी मात्र नक्कीच देऊ शकते. ते धाडस तुम्हाला देऊ शकते, ते प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 28 धावा धापलकावरती आहेत. वासिकच्या षटकामध्ये 2 विकेट जरूर आल्या, परंतु 15 धावा देखील आल्या. ही महत्वाची बाब म्हणेल मी. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण कड. इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पुण्याचा तयार असणार आहे. पहिल्या षटकामध्ये किरणने अवघ्या 13 धावा त्यांनी खर्च केल्या. स्ट्राईक ऑन अनिकेत. खोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आपण पातळी खेळून काढला जाईल. वासिक तिथे चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल इथे येणार आहे आणि एका सिंगल स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 29 धावा. नरेशजी ढोमे सरांनी देखील चर्चा केली की ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंपायर्स पॅनल आहे, संजय भालेराव सर असतील, अजय आवळे, कुणाल निकाळजे, खऱ्या अर्थाने या मंडळींनी, या पंचांनी खूप जुनं क्रिकेट गाजवलेलं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट जसं गतिमान झालं, या टेनिस क्रिकेटला देखील शिस्तप्रिय बनवण्यासाठी याही पंचांचं खूप मोठं योगदान आहे. गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होईल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय ते ट्रॅव्हल होतोय. त्यानंतर इथे आलेली एक सिंगल आहे. अनिकेत रोडेला आपण जर पाहिलं जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा देखील ते प्रयत्न असणार आहे. आणि अनिकेत वरती खूप मोठा विश्वास आहे संघाचा, कारण अनिकेत शेवटपर्यंत जर मैदानामध्ये उभा राहिला तर निश्चितपणे एक मोठी धावसंख्या उभी करण्याची ताकद या खेळाडूमध्ये जरूर आहे. खोलवा टप्प्याचा बॉल तिथे चतुर आणि चालाक मी म्हणेल किरण कड. फलंदाजाला रीड करत गोलंदाजी आपण जरूर मैदानाच्या मध्ये पाहतोय. ज्या प्रकारे जे फलंदाज शफल होत आहेत, क्रीजचा वापर करतात आणि तिथे जर आपण पाहिलं ना किरण कडची जे ऍक्शन आहे, अगदी 3-4 बॉलचा रडअप आहे, शेवटपर्यंत फलंदाज जो रीड करतो आणि जसा फलंदाजची मुवमेंट जो पाहतो ना त्या प्रकारची चेंडू तो हाताळतोय. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 31 धावा जे आपण पाहतोय. 2 फलंदाज जरूर आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय साहिल. रिव्हर्सचा फटका इथे करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचे फटके खेळण्यासाठी मी नेहमी सांगत असतो की तुमच्याकडे प्रबळ आत्मविश्वास असायला हवा. असं कधी होणार नाही की तुम्ही बॅट घेतली, मैदानामध्ये गेले आणि लगेच तुम्ही रिव्हर्स फटके खेळले. तुम्ही सक्सेस कधीच होऊ शकत नाही. त्यासाठी तुमचा सातत्य, सराव खूप महत्वाचा आहे. तुम्ही नेहमीच त्या गोष्टीचा सराव केला पाहिजे. डॉट स्वरूपाचा चेंडू 31 धावा धापलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू इथे मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे फलंदाज बीट झाला. यष्टिरक्षक देखील तिथे बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मिळणार आहेत. प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी गर्दी आज मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जिकडे बघावे तिकडे प्रेक्षक, कारण हे खेड तालुक्याचं प्रेम हे क्रिकेटवरती आहे. ओहो, गती परिवर्तन. चांगला चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय किरण कड यांचा. स्लोअर 1 डिलिव्हरी. आणि खऱ्या अर्थानं तुमच्याकडे जे व्हेरिएशन आहे, तुमच्याकडे नियंत्रण आहे, तुमच्याकडे स्वतःकडे आत्मविश्वास असेल ना, तर तुमच्या समोर कुठलाही फलंदाज असू द्या, तुम्ही त्याच्यासमोर नेहमी वर्चस्व गाजवणार. अनिकेतसाठी टाकलेला चेंडू होता. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू तिथे जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. आपण व्यासपीठात 2 सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. षटक संपलेला आहे. ब्रेकमध्ये 2 सन्मान या ठिकाणी संपन्न केले जातात. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंसाठी बिस्लरी बॉक्सचं सौजन्य देणारे चिखलगाव नगरीचे उपसरपंच सन्मान्य शिवाजीदादा गोपाळे यांचे चिरंजीव
पहिलवान सोम शिवाजीदादा गोपाळे, उद्योजक संतोषदादा मुके, पहिलवान अविनाश शेठ मुके आणि प्रतीक शेठ गोपाळे या मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती आपण सन्मान घेण्यासाठी या सन्मान्य गणेश शेठ मुके, प्रतीक शेठ गोपाळे या सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्मान्य हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचे आयोजक जावेदभाई तांबोळी, संदीप रौंदर सर, किरण शेठ कड पाटील यांना विनंती केला तर आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला, वेळ वाचवायचा आहे. संघाच्या संगणकाचं मी लक्ष वेधेल. तुमच्याकडे निर्धारित वेळ आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला एक इनिंग एक डाव संपवणं गरजेचं आहे. या ठिकाणी डॉक्टर विशाल शेठ खराबींचं आगमन होते, मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य राहुल शेठ खराबी सर उपस्थित होतात, मनपूर्वक स्वागत आहे. नकुलदादा खराबी उपस्थित होतात, आपलं मनापासून स्वागत आहे. तीनही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. सुधीर शेठ करपे, आर के स्पोर्टचे राहुल शेठ कदम आणि शरद भाऊ चोरगे आणि मित्रपरिवार उपस्थित आहे, आपलं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण मान्यवरांच्या या ठिकाणी सन्मान केला होता. विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओ टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आपण पाहतो इथे थोडासा वेळ विचार विनिमय जो मैदानामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आज काही संकट येणार आहेत. काही झालं तरी आपल्याला आज यशाचा मार्ग सोडायचा नाहीये. हे प्रत्येक खेळाडूने आपल्याला आपल्या मुराशी बाळगलेले स्वप्न आहेत. आणि आता पाहिजे मैदानामध्ये षटक क्रमांक जर इथे पाहिले गेले तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये किरण कड यांचा जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल पाहिला. अवघ्या 13 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर तो तिसरं षटक घेऊन आला. वैयक्तिक दुसरं षटक त्यांनी हाताळलं. त्याही षटकामध्ये अवघ्या 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी, नियंत्रण खूप चांगलं किरण कड यांचं आपण पाहिलेलं आहे. आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज चौथ्या षटकाला सौरभ जाधव जो आता मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजीसाठी येणार आहे. 6 षटकांची मॅच, 37 धावा धापलकावरती. 2 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय ते बाद झालेत. 37 रन. चोपेर पसरली शांतता. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर अक्षरशः धावेंचा मुसळधार पाऊस पडला. तो सेमीफायनलचा सामना आपण पाहिला. वास्तविक शेखची जबरदस्त बॅटिंग. त्यानंतर पाहिले गेले तर कुणाल वाळुंज काय अफलातून त्याने आज बॅटिंग करून दाखवली. पुन्हा गोलंदाज तयार आहे. सौरभ फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग आहे तिथे. गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. जबरदस्त इथे स्ट्रोक आपण पाहतोय मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं साहिल राऊतचा आहे. उभरत्या खेळाडूंपैकी एक असणारा खेळाडू आहे. परंतु आज त्याला दाखवून द्यायचंय त्याच्यामध्ये असणारी क्षमता, त्याच्यामध्ये असणारी ताकद त्याला दाखवायचं आहे. आज मला ध्येयासाठी आहे ना, मला वेड व्हायचंय. ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं ना तरी चालेल. आणि मला वाटतं श्रेणी पण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत या श्रेणी घेतली जाते. हा चेंडू इथे बिमर आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे. तिसरे पंच आमचे संजय भालेराव सर जरूर आपण पाहतोय श्रेणी आपल्याला निर्णय कळवताना पाहायला मिळतील. थोडीशी शांतता जरूर मैदानामध्ये. षटकार तर आलेला आहे परंतु तिथे पाहायचंय मैदानामध्ये जर तुमच्याकडे खरं तर टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील सर्रास केला जातो. आणि विशेषतः जर टेनिस क्रिकेट .inची ऑफिशियल टीम असेल तर ते नेहमीच चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी या ऑफिशियल टीमला ओळखलं जात आहे. थोडा वेळ जरूर आपण पाहतोय. त्या ठिकाणी जो सामना थांबला गेलेला आहे आणि आज जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे विश्वासानं कामगिरी इथे करावं लागणार आहे. प्रत्येकाला विश्वासाने तुम्हाला लढावं लागेल. 37 धावा धापलकावरती. एका बाजूला अनिकेत रोडे 6 चेंडू खेळलाय, 11 धावा त्याने बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला साहिल राऊत 4 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून 11 धावा आलेल्या आहेत. आज जर आपण इथे पाहिले तर खेड तालुक्याची मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची लढाई म्हणजे RPL आणि नो बॉल. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय, नो बॉल पाहिलाय. सौरभ जाधव बीमर चेंडू मैदानामध्ये पहिला चेंडू हाताळतोय आणि आता पाहिजे फ्री हिटचा चेंडू असणार आहे. स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 44 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. धावफलकला मात्र आपण पाहतो आता थोडीशी गती देण्याचं काम इथे या दोन्ही फलंदाजांकडून केलंय. सौरभ तयार आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय साहिल. हा चेंडू सरबॅटने फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला इथे ड्राईव्ह केलंय. एक सिंगल इथे आली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न
जो पण इथे पाहिले गेले तनशीरवाणे होणार आहे. 2 धावा अगदी सहजरित्या इथे अर्जित केल्या जाणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती 46 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. थोडासा वेळ जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय घेतला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर साहिल मोकलगावचा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हा उभरता खेळाडू. हा चेंडू पुन्हा एकदा पायचे बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, डीप कव्हरच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर इथे येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये येते. तिसऱ्या धावेसाठी अनिकेतचा प्रयत्न जरूर होता परंतु तिथे नकार त्याने कळवला. 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 48 धावा. ज्या प्रकारचं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हे मैदान आहे, ज्या प्रकारचे क्रीडांगण आहे आणि विशेषतः ज्या प्रकारचे चेंडू या स्पर्धेमध्ये वापरलेत, या मैदानावरती 100 धावा जरी झाल्या ना तरी अगदी सहजरित्या ते चेस होऊ शकतात. हे क्रिकेट आहे. सौरभ तयार, पंचांची आपण पाहतोय उजव्या बाजूने. यावेळी पाहायचं आहे साहिलच्या रडार मध्ये आलेला चेंडू आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, सरळ व्यासपीठाच्या वरून षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीसी. ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेच्या आयोजकांनी राजकुनगर नगरीचे माजी उपसरपंच, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट सन्मान्य आशुभाऊ बंडलकर आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित होतोय. आपलं मनापासून स्वागत आहे. आशुभाऊंचे भाचे सन्मान्य निलेश भाऊ इंगुलकर यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 54 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग इथे आपण पाहतोय मैदानामध्ये करतोय साहिल. अश्विन भाऊ मी एक वाक्य नक्कीच म्हणून सांगेल, साहिल बद्दल सांगेल. फ्युचर इथे जर आपण पाहिलं ना साहिल राऊत हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. या नावाने येणाऱ्या काळामध्ये गर्दी होणार आहे. या खेळाडूकडे टॅलेंट आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे आणि म्हणूनच खेड तालुक्याचं नाव जिथे येईल तिथे मात्र आता साहिलचं देखील नाव येणार आहे. एक सिंगल इथे आली. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण इथे मैदानामध्ये साहिलकडून जे पाहतोय. एक सिंगल इथे आली. एका सिंगलने स्कोर कार्ड आता पुढे पोहोचणारे धावफलकावरती 55 धावा. परंतु दुसऱ्या बाजूला अनिकेत अजून शांत आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत परंतु त्याला माहिती आहे की समोरचा खेळाडू जर चांगला स्टार्ट घेतोय, समोरचा खेळाडू जर आक्रमक फटके खेळतोय, मला जास्त काही वेगळं करायची गरज नाहीये. परंतु अनिकेतला जास्त वेळ शांत ठेवणं पाहिजे कितपत यशस्वी ठरले संघ. फुलटॉस सेट होता. इथे पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वासिक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र आपण पाहिले तर चुकी होणार नाही. विकेटचं पतन परतावं लागेल अनिकेत रोडे यांना. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीसी. आपण एक सन्मान करतोय. सन्मान्य डॉक्टर विशाल शेठ खराबी, राहुल शेठ खराबी यांनी नकुलभाऊ खराबी या तिन्ही मान्यवरांना व्यासपीठावरती एकत्रित सन्मानित केलं जाते आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान्य सुभाषभाऊ बिरदवडे, किरण शेठ कड पाटील आणि सन्मान्य संदीप रौंदळ सर यांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण या तीनही अतिथी मान्यवरांना सन्मानित केलं जाते. धनंजय रौंदळ साहेबांना विनंती आणि सचिन गोपाळे या सर्व मित्रपरिवाराला विनंती. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित केलं जाते. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य दीपकभाऊ येळवंडे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय अनिकेतकडे खऱ्या अर्थाची जी ताकद आहे आणि अनिकेतकडे जी स्ट्रेंथ आहे ना त्याचा वापर खऱ्या अर्थानं आज मात्र पाहायला मिळाला नाहीये. अपयशी तो ठरलेला आहे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी पाहिजे नवीन फलंदाज जो दाखल मैदानाच्या मध्ये होतोय विश्वजित ठाकूर. हे नाव आता खऱ्या अर्थानं कोणाला सांगायची गरज नाहीये कारण अख्ख्या क्रिकेट भारत देशाच्या बाहेर देखील ज्या खेळाडूंनी क्रिकेट गाजवले ना तो विश्वजित ठाकूर आहे. यापूर्वी नरेश सरांनी देखील सांगितलं की या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जातं परंतु या खेळाडूकडे तितक्या चांगली बॅटिंग देखील तो करू शकतो हे अनेक वेळा विश्वजित ठाकूरने दाखवलेलं आहे. गोलंदाज तयार असणार आहे. पुन्हा सौरभ राऊंड द विकेट मारा करेल. पहिला चेंडू रिव्हर्स विचिट करण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता. पंचांकडे थोडीशी मागणी केली जाते परंतु खऱ्या अर्थानं पंच आपल्या निर्णयावरती तिथे ठाम आहेत. षटक क्रमांक आता संपले ते 4. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 55 धावा. आतापर्यंत आपण इथे पाहतोय 3 फलंदाज बाद झाले. बलाढ्य संघात लढत रंगली.
6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले खऱ्या अर्थानं हा खेड तालुक्याचा पश्चिम परिसर अखंड महाराष्ट्राचे जर आपण पाहिले गेले तर कुलदैवत लिंबगावचा खंडोबा, खरपुडीचा खंडोबा खऱ्या अर्थानं या खेड तालुक्यामध्ये आहे. बैलगाडा शान, बैलगाडा ही खऱ्या अर्थानं खेड तालुक्याची प्रचंड प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या खऱ्या हृदयावरती मात्र ज्या खेळाने राज्य केले ना तो म्हणजे बैलगाडा शर्यतीचा खेळ आहे. बरेचसे खऱ्या अर्थाने खेड तालुक्याचा क्रिकेटवरती प्रेम आहे. म्हणजे खेड तालुक्याला जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या शैलीने नेहमीच खेड तालुक्या अग्रेसर राहिलेला आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील तिथे जरूर घेतला जातोय. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं तर धापलकावरती आता 55 धावा आहेत, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक श्रीकांत शेठ गडदे, सोमनाथ शेठ शेवेकर, चिखलगाव साकोडीवरनं संपूर्ण मित्रपरिवार आणि खेड तालुक्यातील टेनिस क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा संपूर्ण मित्रपरिवार, HR कावराम शेठ बच्चे, तानाजीराव सालुंके, दीपकदादा येवंडे, दत्ता शेठ फडके आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आलेले सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत देखील होणं गरजेचं आहे, कारण आपल्या या खेड तालुक्याच्या क्रिकेटसाठी या मान्यवरांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. मॅचकडे तुम्हाला ती घेऊन जातोय. 5व्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज वासिक शेख. पुढे सरसावा चेंडू खेळून काढला जाईल. कॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे करावी लागतीये, परंतु इथे आपण पाहतोय प्रयत्न जरूर केला, अपयशी ठरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार आलेला आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. साहिल राऊत. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. एखादा लेजंड खेळाडू शून्यावरती बाद होणं क्रिकेट आहे. नौका खेळाडू येऊन चौकार षटकाराची आतिषबाजी करतो म्हणजे क्रिकेट आहे. साहिल राऊत इथे आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग करतायत. लोअर फुल टॉस होता, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक पुन्हा खूप दूरवरती असणार आहे. एक सिंगल आणि तिथे खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. काय बॅटिंग केली आहे साहिलने. आतापर्यंत 12 चेंडू तो खेळलाय. 12 चेंडू मध्ये 36 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. फक्त साहिलने षटकार दाखवले नाहीये, साहिलने आज क्लास देखील दाखवलाय. म्हणजे सरळ बॅटने देखील धावा येतात हे दाखवलेले साहिलने आज. शॉर्ट पिच होता, चेंडू फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि इथे मात्र चेंडू थांबवलाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा तर तिथे घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार जो यावेळी कळवलाय. 2 धावा तिथे येणार आहेत आणि विश्वजीत देखील सांगत असेल तू उभरता खेळाडू आहे आणि तुझ्या बॅटवरती धावा येत आहेत ना, तर तू फक्त खेळ. मी तुझ्यासोबत किती धावा पळायला तयार आहे. आणि हे म्हणण्याचा मोठेपणा असावा लागतो. साहिलसाठी प्राइज असणार आहे. साहिलने जर वैयक्तिक इथे अर्धशतक पूर्ण केलं ना, तर प्रसिद्ध बैलगाडा सम्राट, फायनल सम्राट आदरणीय अश्विन भाऊ भंडलकर भाऊंच्या वतीने साहिलसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. लोअर फुल टॉस होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल यावेळी घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र होणार नाही. आणि आता पाहिजे बिग बॅटल. अनेक वेळा समोरासमोर भिडलेले हे दोन्ही खेळाडू. एका बाजूला विश्वजीत ठाकूर, दुसऱ्या बाजूला वासिक शेख. एका बाजूला पुण्याचा स्टार आहे, दुसऱ्या बाजूला रायगडचा स्टार आहे. पाहिजे मैदानाच्या काय होणार आहे. स्कोर कार्ड वरती 66 धावा आहेत. 5वं षटक प्रगती पथावरती असताना एका बाजूला विश्वजीत ठाकूर, दुसऱ्या बाजूला वासिक. विश्वजीत तयार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने चिडलं, तिथे अडवला जाईल. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. साहिल मात्र वेगाने धावलाय आणि तिथे आपण पाहतोय सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचेल तो विश्वजीत. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 68 धावा धापलकावरती आहेत. मी म्हणलं की वासिक आता थोडासा आहे ना विश्वजीतच्या माइंड सोबत खेळला. त्याने अपेक्षा केली होती विश्वजीतने की वेगाने चेंडू टाकेल, परंतु तसं झालं नाही. वासिकने आपण पाहतोय चेंडू स्लो रन टाकला. 2 धावा तिथे येत आहेत. 2 धावेने 68 धावा. आज आपण जर पाहिलं जिकडे बघावं तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. आज धरती प्रेक्षक इथे गर्दी करतायत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे.
बॉल थोडासा तिथे आपण पाहतोय जरूर चेक केला जातोय. आतापर्यंत जर या इनिंग मध्ये पाहिलं तर साहिलच्या बॅट मधून 2 षटकार आलेत, 3 षटकार आणि 3 चौकार हे साहिलच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. कोलबटाप्याचा बॉल हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय ते खेळला जाईल. सिंगल तिथे घेतली जाते आणि एका सिंगलने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक संपलं जाते ते 5वं. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धाबा ज्या धावफलकावरती असतील. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ तिथे संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण इथे पाहतोय 69 धावा. त्यामधले जर पाहिलं तर वैयक्तिक 39 धाव्यांवरती खेळतोय तो साहिल. म्हणजे आतापर्यंत चांगली बॅटिंग साहिल कडून जरूर पाहायला मिळतीये. आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणाच्या हातामध्ये चेंडू तिथे सोपवला जाईल हे क्रिकेट आपण इथे मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. स्वतः संघाचे संघ मालक ऍडव्होकेट आपण पाहतोय महेश भिवरे जे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विश्वजित ठाकूर आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय साहिल राऊत. 14 चेंडू खेळलाय, 39 धावा त्याने बनवल्यात. पाहायचंय आज या दिवसामध्ये त्याच्याकडून प्रेक्षकांना अर्धशतक पाहायला मिळेल का. परंतु विश्वजितला माहिती आहे या मैदानावरती धावा होतात, त्यामुळे त्याला देखील माहिती आहे यानंतर आपल्याला गोलंदाजी करायची, मोठी धावसंख्या आपल्याला उभी करायची आहे. महेश तयार असणार आहे. क्षेत्ररक्षण जर आपण इथे पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, डीप कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट फाईन लेग हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण यावेळी मैदानामध्ये स्क्रीनच्या समोर जे असणार आहेत त्यांना थोडंसं विनंती केलं आपण थोडंसं बाजूला सरा. जाऊया मॅच कडे. पुन्हा महेश तयार असेल. स्ट्राईक वरती विश्वजित. यावेळी बॅकफुटला गेलाय, पंच केलाय पॉइंटच्या दिशेने, चेंडू सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. जबरदस्त षटकार आपण पाहतोय. डीप पॉइंट मध्ये विश्वजितने त्याची ताकद, त्याची स्ट्रेंथ त्याने दाखवलेली आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं इथे महेशचं षटकाराने. 6 धावा इथे आल्या. 6 धावेंच्या मदतीने 75 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठी धावसंख्या आता उभी होतीये. आज आपण इथे पाहिले गेले तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 चौथे पर्व एक यशस्वी पर्व आपण पाहतोय अंतिम चरणाकडे झुकत असताना. जो संघ ते जिंकेल तो संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. ओ चेंडू मात्र इथे निसटला. फुल टॉस चेंडू जरूर होता तिथे आणि तिथे आपण पाहतोय विश्वजितने कळवलंय की हा चेंडू बॅटला लागलेला आहे. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं शिवेनगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक सन्मान्य शिवाजी शेठ शिवेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 79 रन, 79 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आहे. दोन्ही चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक आलेत. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत महेश यांनी. 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. राऊंड द विकेट आता मात्र गोलंदाजीसाठी येतील. ओव्हर द विकेट थोडीशी चर्चेची आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जरूर आहे. लांब असा रडप आहे. महेश तयार असणार आहे. पुण्यात पाहायचे कशा प्रकारे आव्हानांना उत्तर देणार आहेत महेश. कोलबटाप्याचा बॉल होता, खोदून काढलाय. डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे आणि पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला तिथे अडवलं जाईल. 2 धावा तर तिथे घेतल्या जात आहेत. चर्चा जी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत त्या शेगडी घेतली जाणार आहे. तिसरे पंच आपण पाहिले गेले तर निश्चितपणे आमचे संजीव भालेराव सर
ते निर्णय कळवणार आहेत आणि थोडासा वेळ देखील तिथे घेतला जातोय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर पळून तर 2 घेतलेले आहेत, परंतु पाहायचं आहे इथे चौकार आहे की नाही. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं महालक्ष्मी RMCचे ओनर सन्मान्य मयूर शेठ गायकवाड आणि अभिषेक गायकवाड या दोन्ही बंधूंचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ॲडव्हर्टायझिंगचं सौजन्य त्यांनी दिलेलं आहे आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं पर्व 4 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आपण पाहतोय थोडंसं चर्चा विचार विनिमय आपण पाहतोय देखील जरूर होणार आहे, कारण बॉलरवरती पाय लागलाय की नाही फिल्डरचं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक खऱ्या अर्थात जर पाहिलं तर एक एक धावेसाठी ते महत्त्व आहे, कारण आज आपल्याला प्रत्येकाला जिंकायचं, प्रत्येकाने स्वप्न पाहिलेली आहेत. अशी मी म्हणले की काल परवा 2-3 खेळाडूंना जर पाहिलं ना, प्रत्येक खेळाडूला स्वप्न पडत असेल एकच की आम्हाला मानाचं करंट हातामध्ये मिरवायचं आहे. ही मानाची स्पर्धा आहे. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं राजकुरनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शहराध्यक्ष सन्मान्य सागर शेठ सातकर पाटलांचं आगमन होतं. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समेत राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप उर्फ पप्पू बनसोडे यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे आणि दोन्ही मान्यवरांना विनंती केलं तर आपण व्यासपीठावरती या. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पण ही स्वप्न खऱ्या अर्थानं सहजासहजी अशी पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 365 दिवसाचा जो काय सराव केलेला आहे तो या मैदानावरती तुम्हाला दाखवावा लागणार आहे. कारण सतत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात बळ नाही, तुमच्या अंगात ताकद नाही ना, तर तुम्हाला मैदानात काहीच किंमत नाहीये. आज ते सर्व तुम्ही जे काही सराव केलाय, जे तुम्ही स्वप्न पाहिली आहेत ना, ते स्वप्नाचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आणि इथे आपण पाहतोय पंचांनी आपला निर्णय मागे घेतलेला आहे. हा चौकार आलेला आहे. चांगले निर्णय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या पंचांच्या माध्यमातून देखील पाहतोय. 4 धावा इथे येतील. 4 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणारे धापलकावरती धाबा आहेत ते आता दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन. आपण जर पाहिलं तर साकुर्डी संघाची धावसंख्या आहे 83 धावा ज्या धापलकावरती आहेत. एक मोठी धावसंख्या आपण इथे उभी होताना जी पाहतोय. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट कधी सेट होत नाही. तुम्ही असं होणार नाही की एवढ्या धावा बनवल्या आम्ही जिंकलो, असं कधीच होणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्यात जर आपण पाहिलं तर बदल होतोय. स्क्रीनच्या समोर असणारे आपले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती केली थोडंसं बाजूला सरा. सर्वांचं मनापासून धन्यवाद. जाऊया पुणे मॅचकडे. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, थोडीशे महागडे जरूर आलेत. लागोपाठचे 2 चौकार, 1 षटकार आलाय. विश्वजित स्ट्राईक ऑन तयार. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉटम हँडचा चांगला वापर, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डिसाइड. ठिकाणी आपण पाहतो राजकुरनगर नगरचे उद्योजक शुभम शेठ सोनोने, टिकू शेठ रावळ, बाबा शेठ कहाणे, सागर शेठ सातकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, पप्पूदादा बनसोडे आणि मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. काय बॅटिंग करतोय विश्वजित ठाकूर. मी म्हणले की आग एका टोकाला लागली नाहीये, आग दोन्ही टोकाला लागली. आता गती परिवर्तन केलेला चेंडू होता, फसलाय तिथे थोडासा जमीन समांतर केलेला फटका, सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर तिथे केला आहे आणि दुसरी धाव देखील आली. गुड रनिंग. फक्त विश्वजितने आपण पाहिलं विशेषतः साहिलचं कौतुक करेल. आपल्या सोबत जेव्हा एखादा मोठा खेळाडू असतो थोडंसं प्रेशर त्याच्याही असतं, परंतु आज त्याने ते प्रेशर हाताळलेलं आहे. आणि विशेषतः विश्वजित ठाकूर हा साहिलला घेऊन खेळतोय. स्वतः खेळणं आणि इतरांना घेऊन खेळणं हा फरक आहे. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ असतो. आपल्याला सर्वांना घेऊन तिथे खेळावं लागतं. 2 धावा तिथे येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 91 धावा ज्या धापलकावरती आहेत. मोठी धावसंख्या इथे उभी होतीये. 91 रन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे सरसा चेंडू खेळून काढला जाईल. जमीन समांतर फटका ते खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न होतोय आणि तिथे आपण पाहतोय 2 धावा यशस्वीपणे तिथे घेतल्या जात आहेत. 2 धावेंच्या मदतीने जर आपण इथे पाहिलं, दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्यात त्या 93 धावा. 94 धावेचं आव्हान ठेवलंय स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन कोयाळी संघासमोर. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य लाभलेलं आहे. पाईट पिंपरी जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रविभाऊ चव्हाण यांचे बंधू चव्हाण ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वासागर शेठ चव्हाण
आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्यांचा देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत. भाऊंना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पंचरत्न डिजिटलचे सर्वेसर्वा भानुदास शेठ शिवेकर, शिवछत्रपती युवा मंडळाचे अध्यक्ष मयूर शेठ मोरे, सत्यवान शेठ खेंगले आणि मावळ तालुक्यावरनं गुरुदेव शेठ परांडे, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्यांचा देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक आभार. गो टू कॉम्बॉक्स. तर जक्कीच आपण पाहतोय पहिल्या डाव इथे संपलेला आहे आणि धावफलकावरती एक मोठी धावसंख्या आता उभी होतीये. तशी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं तुमच्या कानावरती पुन्हा एकदा एक सुमधूर अलंकारिक शब्दांचे बेताज बादशाह म्हणून मात्र ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे असे आदरणीय नरेशजी ढोमे सरांना मी विनंती करतो. या सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना एक आग्रहाची विनंती असेल, काल आपण पाहिलं पहिल्या 6 दिवसांमध्ये लकी ड्रॉचे कुपन आपण सर्वांनी घेतलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट सायकल देखील देऊन सन्मानित केलेलं आहे. तर आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये अर्थात 7व्या दिवसामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण 2 स्पोर्ट सायकल या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे भाग्यवान प्रेक्षक विजेत्यांना आपण स्पोर्ट सायकल देऊन सन्मानित करणार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त कुपनमध्ये सहभागी व्हा, लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला सायंकाळी बक्षीस वितरण समारंभामध्ये एक नव्हे तर 2 स्पोर्ट सायकल देऊन आपण 2 लकी ड्रॉ आज या ठिकाणी करणार आहोत. लकी ड्रॉचे कुपन वाटप मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू आहे. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती, आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं सायकलचे सौजन्य देणारे राजकुंडनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक सन्मान्य किरणदादा आहेर, महानगाव निगोजे नगरीचे माजी उपसरपंच आणि विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन जितूभाऊ अल्लाट यांचं मनपूर्वक मनापासून आभार आहोत. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, दावणार ताकद तुम्हा दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डीच्या शुरांची. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. राज्य करायची बारी. थँक्यू डीसी. या ठिकाणी आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देणारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि माजी सरपंच तथा माजी चेअरमन खराबाडी श्री हनुमंत अनंतराव कड पाटील यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जमा होतंय. आम्ही आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे सायकल सौजन्यामध्ये आपण पाहतो हॉटेल गोल्ड विंगचे ओनर सन्माननीय श्री प्रीतम शेठ लालगुडे, हॉटेल राजमुद्रा व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे ओनर सन्मान्य मंगेश शेठ मांडेकर, विविध विकास कार्यकारी सोसायटी आंबेटांचे चेअरमन श्री दीपक शेठ मांडेकर आणि अवसरी खुद्दचे चेअरमन श्री सुधीर शेठ शिंदे या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंसाठी 70-70च्या ब्रँडेड कॅपचं सौजन्य देणारे साकुर्डी नगरीचे सुपुत्र ओम शांती कार्गो मोहर्स LLP चे ओनर सन्मान्य विजयभाऊ चौधरी यांच्या वतीने जे टोपी आणि कॅपचं सौजन्य होतं ते या ठिकाणी जमा होते, प्राप्त होते. विजयभाऊ चौधरींचा आम्ही पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहिले तर ऑफिशियली सर्वांसाठी फ्रेमचं सौजन्य देणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजकुनगरचे शहराध्यक्ष सन्मान्य सागर शेठ सातकर पाटील यांच्या वतीने जे सौजन्य होतं ते देखील या ठिकाणी जमा होते. आम्ही आपलं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. प्रेक्षक गॅलरीचे सौजन्य देणारे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे माजी सभापती पंचायत समिती खेड भगवान शेठ पोखरकर, अध्यक्ष महाराष्ट्र मजदूर संघटना खेड तालुका तथा पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सन्मान्य सचिनभाऊ पानमन पाटील, वाळद नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मनोहर शेठ पोखरकर, मुके ग्लोबल कंपनीचे सन्मान्य उद्योजक किरणदादा मुके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड सागर शेठ मोरे, अनुरागदादा चैद आपलं मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अवांतर धाव माननीय रुपेश दादा टेकाळे शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन.
आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. काय मॅच आपण बघतोय आज. निश्चित खर तर खेड तालुक्यामध्ये दोन मोठ्या स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि मी बघत असो इथे बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत, परंतु प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये बैलगाडा शर्यत सुरू आहे आणि घाटात जी पब्लिक बसलेले आहेत ना त्यांच्या मोबाईलमध्ये क्रिकेटची मॅच सुरू आहे. आज जबरदस्त म्हणजे सगळीकडे तिकडे फायनल इकडे फायनल आणि काय मॅच आहे. आपण बघतोय की धावांचा सडा पडतोय आज या ग्राउंडवर. आखूड टप्प्याचा एक बाउन्सर तेज तर्राट अजय आवळे सरांकडून वाईडची घोषणा होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 2 धावा 94 धावा मिळाली अवांतर धाव. माननीय रुपेश दादा टेकाळे शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. अज्जू बेपारी आणि बरोबरीनच पप्पू कोळेकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. बाहेरची कड ओ हो साहिलच्या अगदी समोर चेंडू पडतोय. हे झेल कन्वर्ट होणं गरजेचं आहे. 1 धाव इथे होणार आहे. 3 धावा धाव फलकावरती. खरं तर आपण पहिल्या बॉल पासून ही स्पर्धा बघितलेली आहे. तालुक्यातल्या खेळाडूंनी देखील खूप चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे साहिल आपण पाहिलं, मगाशी कुणालला बघितलं आपण की हे खेळाडू हे फाईंड आहे. या स्पर्धा यासाठी महत्वाच्या आहेत की तालुक्यातले नवीन खेळाडू पुढे येतात, त्यांचा खेळ इथे खास करून बहरतो आणि निश्चित एक वेगळा टप्पा या खेळाडूंना देखील गाठता येतो आणि त्यामुळंच ही स्पर्धा महत्वाची ठरते. विश्वजित गोलंदाजी मार्कवरती हो सुंदर फटका बॅकफुट वरती अप्पर कट खेळला चेंडूला. सुंदर फटका डीप कव्हर पॉइंटला शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती आहे 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. काय बॅटिंग केली आज साहिलनं आणि विश्वजितनं. दोघांनी खरं तर कुणाल खोंड आज लवकर बाद झाला होता. अमित राऊत देखील बाद झाला होता. अनिकेत रोडे देखील फारशी मोठी इनिंग खेळू शकला नव्हता. महत्वाचे 3 फलंदाज अपयशी ठरल्यानंतर साहिल आणि विश्वजित यांनी 93 धावा फलकावरती लावल्यात. उंच खेळलेला हा फटका पाहायचे. मिस टाइम शॉट मात्र 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे आणि धावफलकावरती आपण बघू शकतो पहिलं षटक सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. पहिल्यांदाच आंबेठाणमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं आयोजन होतंय आणि या आयोजनामध्ये सातत्यानं दरवर्षी जे आयोजक हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलवरती ही स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये किरण यशवंत कड, राहुल तिगळे उद्योजक, समीर तथा पिंटू शेठ सातकर, अश्विन कुमार भंडलकर, राहुल शेठ पानमद, उत्तम सावंत, जावेदभाई तांबोळी. एक चांगला चेंडू आपण इथे बघतोय. पुन्हा निर्धाव. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 8 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. तर इथे आपण बघतोय सुभाष बिरदवडेला आयोजक म्हणून ॲडव्होकेट महेशजी भिवरे, संदीप रौंदळ, प्रमोद गडदे, काळूअण्णा मिंडे, सोमनाथजी काळे, प्रवीणजी करपे, बंटी मांडेकर, निखिल घाटे आणि अजूनही काही आयोजक आहेत ज्यांनी महत्वाची भूमिका इथे बजावलेली आहे. एक कॉर्पोरेट टुर्नामेंट असते. एखादा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे काम दिलं जातं आणि ते बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसवतात. आयोजकांनी तितक्याच बारकाईने या स्पर्धेचं केलेलं आयोजन. खूप सुंदर फटका कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. विश्वजित ठाकूरचं हे षटक अत्यंत सुंदर खेळलेलं आहे. ज्या शिताफीनं विश्वजित ठाकूरवरती हल्ला चढवलेला आहे. योग्य चेंडूची वाट बघितली. कुठल्याही चेंडूवरती आक्रस्ताळेपणा केला नाही. आखूड टप्प्याचा एक चेंडू होता उजव्याच्या बाहेर. आपण पाहिलं फलंदाज पप्पू कोळेकरनं तिथे चौकार खेळला. त्यानंतर अज्जू बेपारीनं आपण शेवटचा चेंडू बघितला. एक्स्ट्रा कव्हरला अतिशय सुंदर ड्राईव्ह केलेला बघितला. अमित राऊत गोलंदाजी मार्कवरती. या स्पर्धेमध्ये खास करून वेगळेपण जाणवलंय अमित राऊतचं. वेगळी तयारी करून तो आलेला आहे असं जाणवतोय. कारण मी अनेक वेळा अमित राऊतची गोलंदाजी बघितली, मात्र इतका प्रभावी किंवा इतका चेंडूला टर्न त्याच्या गोलंदाजीचा कधी बघायला मिळाला नाही. या स्पर्धेमध्ये मात्र त्याने एक वेगळीच बोटांची जादू या मैदानामध्ये दाखवलेली आहे. हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोणत्या ग्राउंडवरती खेळायचे, कुठल्या ग्राउंडवरती खेळायचे, कुठल्या देशामध्ये खेळायचंय, तिथे खेळपट्ट्या कशा आहेत, हे बघून तुम्हाला थोडासा बदल करावा लागतो. तेंडुलकर ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेत जायचा ना, त्याच्या बॅटचा स्वीट स्पॉट तो वरती आणायचा. खास डिझाईन करून बॅट घ्यायचा आणि मग त्या बॅट घेऊन जायचा. गांगुली इंग्लंडमध्ये खेळायचा असेल ना तर रबरी बॉलवरती सराव करायचा.
याबरोबरच उंच आकाशामध्ये चेंडू, यस, ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो, हे वळणदार चेंडू आहेत आणि सहज खेळणं एवढं सोपं नाहीये. सुंदर चेंडू, फलंदाज क्रमांक पहिला बाद. शानदार भेट ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. ऑस्ट्रेलियन्स 2023 चा वर्ल्ड कप खेळायला आले, मात्र त्याने त्या अगोदर भारताविरुद्ध एक सिरीज खेळली. हमखास आवर्जून ती मालिका अगोदर ठेवली, वन डे सिरीज. भारत जरी तिथे जिंकला असला तरी सुद्धा खूप मोठा कॉन्फिडन्स खेळाडूंनी त्यांचा सराव भरपूर करून घेतला. त्याचा फायदा आपण बघितला ऑस्ट्रेलियन्सला स्पर्धेमध्ये झालेला. त्यामुळं कुठलीही स्पर्धा तुम्हाला खेळायची आहे तर त्या स्पर्धेच्या अगोदर प्रिपरेशन होणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या ग्राउंडवर खेळताय, कुठली विकेट तिथे सिमेंट विकेट आहे तर गोलंदाजी तुम्हाला कशी ठेवावी लागेल, कोणते गोलंदाज संघामध्ये आणावे लागतील, आणि उपस्थित सगळ्या संघांनी चांगला अभ्यास केला होता. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं जे संघ बाहेर गेलेत, ज्यांना पराभव स्वीकारावा लागलेले आहेत, अशा गोलंदाजांनी सुद्धा, अशा संघांनी सुद्धा इथे विजेत्या संघांना अक्षरशः रडकुंडीला आणलेला आहे. इतका जबरदस्त खेळ आपण स्पर्धेमध्ये बघितला. आणि आज बघतोय आपण एखादा संघ असं वाटतोय की पराभवाच्या छायेत आलाय, तर अचानक तो संघ उसळी घेतो आणि विजयावरती शिक्कामोर्तब करतो. अनपेक्षित लढत या दिवसभरामध्ये कालपर्यंत आपण बघितलेले आहेत, आणि फायनलमध्ये आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलेलं आहे हे कोणीही सांगू शकणार नाहीये. अमित राऊत पहिल्या चेंडूवरती यश मिळवल्यानंतर 12 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती अमित, तर अज्जू, बेपारी, अतुल स्ट्राईक एंडवरती. उंच आकाशामध्ये खेळलेला फटका, एलिव्हेशन जास्त आहे, कुणाल खोंड तिथे खाली आहे, अगदी अलगद टिपलेला झेल, लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती इथे उभा राहिलेला आहे गोलंदाज अमित राऊत. ही मोठी उपलब्धी आहे. अशी जी मॅच आहे, अत्यंत महत्वाची मॅच. खरं तर एक विश्वजित ठाकूर आहे, आयकॉन गोलंदाज, जो इंटरनॅशनल स्टार आहेत टेनिस क्रिकेटचा, भारतीय टेनिस क्रिकेटचा, आणि अशा गोलंदाज संघामध्ये असताना अमित राऊत दुसऱ्या बाजूने विकेट काढतोय. हे कॉम्बिनेशन हे महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट आपण बघू शकतो की ज्यावेळेस लक्षात येते की डिफेन्सिव्ह अप्रोच विश्वजित ठाकूरला ज्यावेळेस ठेवला जातो, त्यावेळेस अटॅकिंग अप्रोच इथे येणार आहे अमित राऊतच्या विरोधामध्ये. आणि त्यावेळेस काय करायला पाहिजे हे अमित राऊतला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याने चेंडू थोडासा स्लो ठेवलेला आहे, थोडीशी फ्लाईट ठेवलेली आहे, आणि लेंथ सुद्धा चांगली ठेवलेली आहे. याचा परिणाम तुम्ही बघताय, दोन्ही कॅच इथे झालेले आहेत आणि त्याला यश मिळतंय. तर ही हुशारी गोलंदाजांनी शिकलं पाहिजे. नवीन खेळाडूंसाठी खूप चांगली लढत असेल ही, की तुम्ही परिस्थिती कशी हाताळली पाहिजे, दोन गोलंदाजांनी कॉम्बिनेशन मध्ये कसं काम करायचं. आपण श्रीनाथ व्यंकटेश प्रसादला बघायचो, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलला आपण बघायचो, किंवा हरभजन सिंग कुंबळेला बघायचो. हे काय करायचं, सेटअप करतात, दोघं मिळून सेटअप करतात. एकाने नाही सेटअप करायचा, तू कुठे टाक, मी कसं टाकतो, इथे टाकतो, आणि फलंदाजाला बरोबर जाळ्यात अडकवतात. या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये विश्वजितने बचाव केला, तर इथे अटॅकिंग गोलंदाजी, फुल टॉस चेंडू, फसलेला टप्पा आणि घेतलेला खरपूस समाचार. मिळतात 4, वासिक शेख कडून चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती 16 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अमित राऊत साठी पुन्हा एकदा कुणाल खोंड, विश्वजित ठाकूर काहीतरी मोलाचा सल्ला घेऊन आलेले आहेत. एक टप्पा चुकला नाही, एखाद्या फलंदाजाला तुम्ही बघताय की सेट व्हायला तुम्ही संधी दिली की तो तुमच्यावरती वर्चस्व गाजवणार आहे. आणि या मॅच मध्ये आपण एखादा फलंदाज खेळताना बघितलाय की त्याने मॅच संपवलेला. वा, सुंदर फटका वासिक शेखचा, अत्यंत सुंदर ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडू, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. दोन्ही चेंडू अत्यंत सुरेख खेळलेले आहेत वासिक शेखनं. एक अष्टपैलू खेळाडू, पुणे जिल्ह्यातला सुपरस्टार ऑलराऊंडर निश्चित वासिक आहे. याबरोबरच इथे स्लोवर 1 रीड केला चेंडू आणि स्क्वेअर लेगला दिमागदार फटका, षटकार.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीसी. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं साकोडी नगरीचे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सन्मान्य काशीनाथ शेठ लाडके आणि साकोडी नगरीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्मान्य सुभाष मामा कदम या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. ओ धावची संधी असू शकते, चुकीच्या एंडला इथे ट्राय केला जातोय. समय सूचकता क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाची असते आणि याबरोबरच इथे बालंबाल बचावलाय वासिक शेख. धावफलकावरती आपण बघू शकतो 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 94 धावांचा आव्हान आहे 6 षटकामध्ये. 2 षटकामध्ये धावफलक दाखवतोय 27 धावा. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. वासिक शेखनं सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत. लक्ष मोठं आहे, मात्र कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढाई सुरूच आहे. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की समोर किती मोठा स्कोअर असू द्यात, 6 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता असू द्यात, तरी सुद्धा इथे ती मॅच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जिंकले असं कोणीच मानायला तयार नाही. इतकी जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजे अनिश्चितता या स्पर्धेमध्ये पदोपदी तुम्हाला जाणवेल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू फ्लिक केला, सुंदर चेंडू, बॅटचा फेस ओपन केला. इथे 1 धाव आपण बघू शकतो धावफलकावरती. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वासिक शेख आक्रमक रूप धारण करत असताना 5 चेंडूमध्ये त्याने 16 धावा फटकावल्यात. अज्जू बेपारी, वासिक शेख ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो 3ऱ्या षटकामध्ये. आणि पुन्हा यॉर्कर, खतरनाक यॉर्कर आहे ते. तेज तर्राट टाकले. 2री धाव घ्यायचे प्रयत्न आहे. वाह, इथे शिताफीनं धावा घेतल्या जात आहेत. ज्या शिताफीनं इंग्रजांच्या हातावरती तुरी देऊन हुतात्मा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू निसटले, तसंच दोघांच्या क्षेत्ररक्षकांच्या हातावरती तुरी देऊन 2 धावा इथे वसूल केलेल्या आहेत. धावफलकावरती आपण बघू शकतो 30 धावा. एका फितुराचा वध करण्याची जबाबदारी चंद्रशेखर आझाद यांनी सोपवली होती शिव वर्मा आणि हुतात्मा राजगुरू यांच्यावर. उंच आकाशामध्ये चेंडू. चर्चा करू आपण, चर्चा सुरू राहील. मात्र अज्जू व्यापारीचा चेंडू खूप हवेमध्ये, कुणाल खोंड खाली, विथ सेफ हँड, अज्जू व्यापारी बाद. धक्का क्रमांक 3. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धाव फलकावरती आपण बघतोय धावा आहेत त्या 30 धावा. 30 धावा. षटक क्रमांक 3 विश्वजितचं सुरू आहे. चंद्रशेखर आझाद यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्यावरती एका संघटनेच्याच फितुराचा वध करण्याची जबाबदारी सोपवली. शिववर्मांना बरोबर दिलं. मात्र त्यांच्याकडे एकच पिस्तूल होतं, म्हणून त्यांनी शिववर्मांनी असं सांगितलं की मी दुसरं पिस्तूल आणतो, तू तोपर्यंत त्याच्या मागावरती राहा. ज्यावेळेस शिववर्मा मागे आले त्यांना पिस्तूल तर काही मिळालं नाही. पण रात्री बघितलं तर इथे पोलिसांच्या सर्च लाईट दिसल्या आणि त्यांना लक्षात आलं की हुतात्मा राजगुरू यांनी आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. राजगुरू तिथून काम फत्ते करून रेल्वे रुळावरती आले. रेल्वे रुळावरून पळत सुटले. त्याच्यानंतर एका शेतात सरपटत गेले. तिथं प्रचंड चिखल होता, काटे कुटे होते. पोलीस आले, त्यांनी प्रचंड तिथे गोळीबार केला. बघितलं राजगुरू इथे लपलेले असतील असं त्यांना वाटलंच नाही आणि ते तिथून निघाले. त्याच्यानंतर 2 स्टेशन पळत गेले. राजगुरू रेल्वेत बसले आणि पुढे आपल्या मुक्कामावरती पोहोचले. ज्यावेळेस कलकत्त्याला पोहोचले त्यावेळेस त्यांनी सांगितला हा किस्सा. तेव्हा लोकांना विश्वास बसला नव्हता. ओ हो, इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. विश्वजित ठाकूर ऑन फायर, ऑन हॅट्रिक. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची
दमदार विकेट. थँक्यू डीसी ठिकाणी आपण पाहतो SBMCC क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाचे संघ व्यवस्थापक सन्मान्य वामन तात्या तुपे उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. स्वर्गीय संतोषभाऊ शिंदे स्पोर्ट फाउंडेशन पसायदान देवाचे आळंदी संघाचे सन्मान्य ऋषिकेश चाफळे सरांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहेत. भाऊ कांबळे उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे आणि त्यांच्या समेत आला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज महेश वाळुंज मैदानामध्ये दाखल होतोय. 4 फलंदाज बाद झालेत. विश्वजित ठाकूर 2 गडी लागोपाठ बाद करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो येतोय. तर नवीन फलंदाज महेश वाळुंज आता स्ट्राईक एंड वरती आहे. जबरदस्त हल्ला चढवला. इथे एका बाजूने 2 गडी टिपले होते ते अमित राऊतनं आणि दुसऱ्या बाजूने विश्वजित ठाकूर देखील आता प्रचंड आक्रमक रूप धारण करताना बघायला मिळतोय. विशेष म्हणजे त्याने प्रत्येक बॉल खोलवर टप्प्याचं राहील याची काळजी घेतली. गुड लेंथ वरती टाकला होता. जुब्बे पारीला तो तिथे बाद झाला. त्यानंतर पुन्हा यॉर्कर वरती इथे पुन्हा लोअर फुल टॉस होता. डावेष्टीच्या बाहेर वाईडची घोषणा येणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 31 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही मिळाली अवांतर धाव. माननीय रुपेश दादा टेकाळे शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. ट्रेडेक्स आता प्रत्येक दृष्टिकोन नफ्याचा स्रोत बनेल. आजच्या सामन्यांच्या विजेत्यांचा अंदाज लावा आणि मिळवा भरपूर बक्षिसं. अधिक माहितीसाठी डाउनलोड करा ट्रेडेक्स ॲप. खेळत रहा, जिंकत रहा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना पुन्हा एकदा विश्वजितचा हा परत एकदा फुल लेनचा चेंडू. अगदी सहजपणे चेंडूला स्टिअर केला बॅकफूट पॉइंटला. 1 धाव वासिक शेखला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 33. तुम्ही बघितलं 2 बॉल इथं फेस केले होते वासिकनं आणि 4 बॉल तालुक्यातल्या खेळाडूंनी फेस केले विश्वजितला. 2 फलंदाजांच्या खेळीमध्ये तुम्हाला फरक दिसला असेल. ज्या पद्धतीने शांतपणे फुटवर्कचा वापर करत चेंडूच्या लाईनमध्ये दोन्ही शॉट खेळले. निश्चित ही एक वेगळी प्रतिभा आपल्याला बघायला मिळेल वासिक शेख मध्ये. ट्रेडेक्स अब हर नजरिया बनेगा प्रॉफिट का जरिया. प्रेडिक्ट करो आज के मुकाबले का विनर और पाओ ढेर सारे इनाम. डाउनलोड करो ट्रेडेक्स ऐप और खेलते रहो, जीत का जश्न मनाते रहो. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023च्या वतीने मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 गडी बाद 33 धावा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 61 धावांची आवश्यकता आहे. वासिक शेख मैदानामध्ये आहे आणि तो मोठा अडथळा आहे. हा डोंगर सपाट केल्याशिवाय, हा डोंगर पार केल्याशिवाय विजय निश्चित अशक्य आहे. मात्र तो डोंगर आहे की पर्वत आहे की एकदम हिमालय आहे याचं उत्तर आपल्याला पुढच्या 3 षटकामध्ये मिळणार आहे. पार करणं एवढं सोपं निश्चित नाही. अमित राऊत गोलंदाजी मार्कवरती उभा आहे. त्याचा स्पेल पुढे कंटिन्यू ठेवलेला आहे. 2 नवीन गोलंदाज शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळतील. अमित राऊतनं मागच्या षटकामध्ये 2 फलंदाजाला बाद करत बिगुल वाजवलाय. मात्र या षटकामध्ये तो किती प्रभावी ठरतो हे बघायचं आहे. फील्ड सेटिंग मात्र लॉंग लेग, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमारेषेवरती. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट. 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला. ओहो, सुंदर फटका. नजाकत, सौंदर्य विलसत जाणारा हा फटका. शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीसी. हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबाडी संघाचे संघमालक खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजीराजे खराबी यांचे सुपुत्र सन्माननीय संघमालक आदित्यराजे खराबी यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पारस जब छूता है ना तो मिट्टी को सोना बना देता है.
आणि असाच हा पारस असाच हा परीस मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमध्ये चेंडू आल्यानंतर पहा चेंडू किती अलगद सीमारेषेबाहेर जातो. असं वाटत नाही की त्याने ताकद लावली, असं वाटलं नाही की त्याने एकदम फटका बनवलाय, खूप खूप कष्ट करून बनवलाय. अगदी सहज खेळतो तो. आणि वासिक शेख खेळत असताना असं वाटतं की अरे एवढी फलंदाजी सोपी आहे की काय, इतका सहज खेळतो. आणि त्याचा परिणाम बघा तुम्ही काय असतो. परत एकदा स्लोवर वन, रीड केला चेंडू, ऑन साइडला फ्लिक, ग्लान्सचा अत्यंत सुंदर नमुना, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. इतका आल्हाददायक खेळतो की चेंडूला सुद्धा इजा होणार नाही याची काळजी घेतो वासिक शेख. आणि त्याचा फटका खेळल्यानंतर चेंडूला सुद्धा असं वाटत असेल की गुदगुल्या झाल्यासारखे वाटत असेल. इतकी नजाकतदार फलंदाजी आज वासिक शेखच्या बॅटमधून बघायला मिळते. टेनिस बॉल सुद्धा इतका सुंदर असतो हे दाखवणारा वासिक शेख मैदानामध्ये आपण बघतोय. 45 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 16 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. अमितचा चेंडू फ्लिक केला, परत एकदा एक सिंगल इथे प्राप्त होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे मात्र नकार दिलाय वासिकनं. दुसरी धाव खराब थ्रो आहे. अश्वजित सोनवणे यांना अडवता येत नाही. चेंडू जाईल तो. कव्हर चांगला होतोय, बॅकअप होतोय इथे, त्यामुळे धाव जरी मिळाली नसेल तरी एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचवतोय तो. 46 धावा. 2 मोठे फटके खेळल्यानंतर तिसरा फटका कुणी असा प्लेस करू शकतो तो वासिक शेख आहे. निश्चित असं वाटतंय की वासिक वेगळ्या ग्रहावरून आलाय की काय. पृथ्वीवरच्या माणसांमध्ये एवढी शांतता असू शकत नाही. वा, सुंदर सुंदर फटका इथे, स्क्वेअर कट आणि 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. 50 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एवढी मॅच मोठी आहे आणि वासिक शांत डोक्याने खेळतोय. म्हणजे आपण पाहिलं ना, माणूस जर बघितला तर तो गरम रक्ताचा प्राणी, वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणून विज्ञानामध्ये माणसाला म्हटलं जातं. पण मला वाटतं स्पेशल डिझाईन केलेला प्राणी असेल हा वासिक शेख. कोल्ड ब्लडेड, थंड डोक्याचा. उंच आकाशामध्ये चेंडू. कुणाल परत एकदा, आणि कुणाल तिथे असेल तर झेल 100% आहे. सुंदर झेल, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्माननीय गौरव शेठ खराबी यांच्या ठिकाणी आगमन होतं. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेच्या साठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज तालुका यासाठी एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य देणारे महानगाव निगोची नगरीचे माजी उपसरपंच आणि विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सन्मान्य जितूभाऊ अल्लाट यांच्या वतीनं जे सौजन्य होतं त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. त्यांचं हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. ट्रेडेक्स आता प्रत्येक दृष्टिकोन नफ्याचा स्रोत बनेल. आजच्या सामन्यांच्या विजेत्यांचा अंदाज लावा आणि मिळवा भरपूर बक्षिसं. अधिक माहितीसाठी डाउनलोड करा ट्रेडेक्स ॲप. खेळत रहा, जिंकत रहा. पन्नास धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमित राऊत गोलंदाजी मार्कवरती. अमितनं बरंचसं व्हेरिएशन केले या मॅच मध्ये आणि यशस्वी ठरला तो. एक यश अमित राऊतला मिळतं. एकूण 3 फलंदाज अमित राऊतनं टिपलेले आहेत. धावफलक 50 धावा. ओ, फुल टॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगला 6 धावांची मोहोर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. या षटकाराबरोबरच धाव फलकावरती धावा आपण बघणार आहोत 56.
षटक संपले. चार षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 56 धावा तर 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. ट्रेडेक्स, अब हर नजरिया बनेगा प्रॉफिट का जरिया. प्रेडिक्ट करो आज के मुकाबले का विनर और पाओ ढेर सारे इनाम. डाउनलोड करो ट्रेडेक्स ऐप और खेलते रहो, जीत का जश्न मनाते रहो. पहिला राऊंड, त्याच्यानंतर सुपर 8चा राऊंड, 2 हर्डल्स, काही संघ कॉलबॅकला आले असतील, तो कॉलबॅकचा 1 हर्डल्स, अशी अडथळ्यांची मोठी शर्यत ओलांडून हे संघ ज्यावेळेस सुपर 4 मध्ये येतात ना, आणि तिथे निश्चित त्यांच्यामध्ये बहारदार सदाबहार खेळ बघायला मिळालाच पाहिजे. आणि आज इथे तो होतोय. ज्यावेळेस असा उच्च कोटीचा खेळ बघायला मिळतो ना, निश्चित आपली पावलं आपोआप मैदानाकडे ओढली जातात. 5वं षटक एवढा सुरू होणार आहे. वासिक शेख स्ट्राईक एंडला आहे. ज्या पद्धतीने वासिकनं सुरुवात केली त्यानंतर थोडासा शांत झाला, पुन्हा मोठे फटके खेळले, पुन्हा शांतपणे स्ट्राईक रोटेट केली. सुंदर खेळ. षटकाची सुरुवात इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. वाईड चेंडूची घोषणा आहे. अवांतर धाव माननीय रुपेश दादा टेकाळे, शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. अनिकेत रोडे गोलंदाजी मार्क वरती. अनिकेतनं देखील चांगला टर्न मिळवलेला आहे, मात्र तो टर्न इतका जास्त असतो की बऱ्याच वेळा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर जातो. याबरोबरच इथे झेल बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वासिक शेख बाद. अश्वजित सोनवणेने टिपला झेल. मोठा फटका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. एखादं भरलेलं घर आहे, सुखाचा संसार सुरू आहे, घरामध्ये सगळेजण चांगली प्रगती करतायत आणि अशाच घरावरती वीज कोसळावी, क्षणात उद्ध्वस्त व्हावं, अगदी तशीच परिस्थिती इथे बघतोय आपण. अशी मन विषण्ण करणारी परिस्थिती आपण कोरोना काळामध्ये अनुभवली. अनेक कुटुंब तिथे उद्ध्वस्त झाली. अनेक कुटुंबातले कर्ते पुरुष नाहीसे झाले. अनेक कुटुंबातली अख्खी सगळी माणसं नाहीशी झाली. सगळं काही सुरळीत असताना अचानक असा काही आघात होतो आणि हा मोठा आघात आहे. वासिक शेख इथे बाद होतोय. धक्का बसेल तो 6वा. 57 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबाबदारी उचलली होती वासिकनं. ज्या आश्वासकतेने तो आश्वस्त करत होता टीम मॅनेजमेंटला, मात्र अचानक अनिकेत रोडेने आपलं काम तमाम केलेलं आहे. पुन्हा चांगला चेंडू. यास वाईट चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर जातोय. मी परवा दिवशी देखील अनिकेतला बघितलं होतं की त्याचं चेंडूची मोमेंट खूप जास्त आहे आणि त्यामुळं आणि टप्पा तो अजून थोडा बाहेर ठेवतो. ही मिळाली अवांतर धाव माननीय रुपेश दादा टेकाळे, शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. थँक्यू डेस. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते. हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबाडी संघाचे संघमालक आणि खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय संभाजीराजे खराबे यांचं या ठिकाणी आगमन होतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं RPL 2023 पर्व 4 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती केलं तर आपण व्यासपीठावरती या आणि स्थान आपण व्हा. O2 कॉम्बॉक्स. फलंदाज निश्चित मोठा बळी. आता त्याने अजूनही 2-3 वाईट टाकले तरी कोणी त्याला काही बोलू शकणार नाही. महत्वाचं काम अनिकेत रोडेने इथे करून टाकलेलं आहे. वासिक शेख बाद होणं म्हणजे विजयाच्या उंबरट्यावरती उभं राहणं. गेली अनेक वर्ष क्रिकेटशी सातत्यानं जोडले गेलेले एक प्रभावी नेतृत्व. खेड पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय संभाजीराजे खराबी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. खराबवाडीमध्ये खूप चांगल्या स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. मैदान त्यांचं नाहीसं झाल्यानंतर सातत्यानं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे
आज ते इथे उपस्थित होत आहेत, आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ही मिळाली अवांतर धाव माननीय रुपेश दादा टेकाळे शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. अनिकेत रोडेमध्ये गुणवत्ता भरपूर आहे, पोटेन्शियल भरपूर आहे आणि त्यामुळंच संघ मालकांनी त्याच्यावरती मोठी बोली लावली. अनिकेत रोडे आपल्या संघामध्ये असावा असं सगळ्या संघांना वाटत होतं. मात्र दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी, कौस्तुभजी कडलक, बाळासाहेबजी कडलक यांनी त्याला आपल्या संघामध्ये ठेवलं. पुन्हा एकदा वाईड. गुणवत्तेला न्याय देणं महत्त्वाचं आहे. अवांतर धाव माननीय रुपेश दादा टेकाळे शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. मी गमतीनं म्हणत असतो की हनुमानाच्या शेपटीप्रमाणेच आता हे षटक लांबत चाललंय. काल सुद्धा परवा दिवशी आपण बघितलं होतं नका अशी निगेटिव्ह बक्षिसं नको, आपण थोडंसं प्रोत्साहन देऊ. त्यानं परवा दिवशी एक षटक टाकलं होतं 12 चेंडूंचं आणि या षटकामध्ये जर 13 चेंडू टाकले तर 500 रुपयाचं बक्षीस राजगुरुनगरचे माजी सरपंच अश्विन भाऊ भंडलकर यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले. 61 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वा, बाहेरची कड. यास 6 वाईड जाऊ द्या, काम तमाम. 2 चेंडूवरती लागोपाठ 2 विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं शिंदेनगरीचे सुपुत्र सन्मान्य सोमनाथ शेठ टेमगिरे, गौरव शेठ पानमंद आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. तर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं वाळदनगरीचे युवा उपसरपंच आणि विक्रमदादा पोखरकर, स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक, उद्योगपती विक्रम शेठ पोखरकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं हुतात्मा राजकोरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. काय मजा आहे. कदाचित हा डाव का असू शकत नाही. लागोपाठचे वाईड टाकल्यानंतर फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन खराब करायचं आणि त्यानंतर एक चांगला चेंडू टाकून त्याची विकेट काढायची, असं होतं. आपण अजित आगरकर काय करायचं, 2 इन स्विंग टाकायचा, 2 वाईड टाकायचा आणि 1 आउट स्विंग त्याच टप्प्यावर टाकायचा, कॅच आउट. ही कमाल आहे. खरं तर आपण तेंडुलकरनी आफ्रिदीला आउट केला होता वाईड टाकून, धोनीने स्टंपिंग केलं होतं. बघा युट्यूबवरती अजूनही तो शॉट आहे. 61 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही क्रिकेटमध्ये तुमचे प्लॅन्स काय आहेत, तुमच्या योजना कशा काम करतात आणि तुम्ही त्या कशा अंमलात आणता हे महत्त्वाचं ठरतं. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा वेगवान टाकला होता यावेळेस अनिकेत रोडेनं. 1 धाव इथे प्राप्त होईल. हॅट्रिक बॉल होता खरं तर हा. विशेष म्हणजे एक सामना असा आहे का 3 गोलंदाजांना हॅट्रिकची संधी मिळाली. आतापर्यंत तिघांनीच गोलंदाजी केली. विश्वजित ठाकूर, अमित राऊत आणि अनिकेत रोडे तिघांनी हॅट्रिकची संधी मिळवलेली. मात्र हॅट्रिक कोणालाही मिळवता आलेली नाहीये. इथे सुंदर चेंडू. टप्पा योग्य होता आणि इतका वळवतोय चेंडू तो, त्यामुळे टप्पा राखणं हे निश्चित त्याला अवघड जातंय. राज कपूरच्या हिरोईनला जसा पदर सांभाळायला अवघड जात होता ना, तशीच काही परिस्थिती आपण धावफलकावरती बघू शकतो. 62 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक. अनिकेत रोडेनं इथे 2 3 फलंदाज, 3 विकेट या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. तीन विकेट अनिकेत रोडेला. षटकाचं कॅल्क्युलेशन ज्यावेळेस समोर येतं ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये वाईड लिहिलं जात नाही कुठंच. तिथं काय लिहिलं जातं, 1 ओव्हर, नो मेडन आणि काय रन्स असतील त्या आणि पुढे विकेट. आणि ज्या गोलंदाजाच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये विकेट्स असतात तो गोलंदाज सर्वोत्तम असा म्हटला जातो. त्यामुळं इथं विकेट्स अनिकेत रोडेचे आहे. षटक तुमचं 10 चेंडूंचं आहे, 12 चेंडूंचं आहे, 20 चेंडूंचं आहे, याला काही किंमत नसते. तुम्ही विकेट्स किती काढता याला महत्व आहे. अनिकेत रोडेने 3 विकेट्स काढलेले आहेत. पाकिस्तानच्या मोहम्मद शामीचं एक षटक होतं, त्याने 17 बॉल टाकलेत एका षटकामध्ये
अशी मागणी षटकं भरपूर आहेत जास्त बॉल्सची. मात्र अनिकेतचं हे षटक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन जर बघितलं या षटकामध्ये त्याने किती धावा खर्च केल्यात, फक्त 6, ओनली 6 रन. ओ हो 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 वॉट, मला वाटतं आता टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. यस, वंडरफुल बॉलिंग एफर्ट्स अनिकेत रोडे. दिवसल्यानंतर दोरखंडाचा सुद्धा नाग होतो. शानदार भेट ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. काय गोलंदाजी आहे, 1 षटक, नो मेडन, 6 धावा आणि 4 बळी. हेच महत्वाचं आहे. त्याने बॉल किती टाकले हे मोजूच नका. 6 धावांमध्ये 4 विकेट काढल्यात अनिकेत रोडेने. वंडरफुल, आश्चर्यकारक गोलंदाजी इथे बघायला मिळाली. आणि धावफलक आपण बघू शकतो, धावफलकावरती आहेत धावा 62 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. थँक्यू डीचे एडिकन. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करतोय. ठेवलेलं आहे, त्यामुळे क्रीडा रसिक प्रेक्षकांना विनंती आहेत, जेवढी खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत त्याच्या दुपटीनं आणि तिपटीनं प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस आहेत. 2 स्पोर्ट्स सायकल आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षकांना देणार आहे. त्यामुळे लकी ड्रॉचे कुपन वाटप मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू आहे. प्रेक्षकांना विनंती केली जाते आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक शेवटचं 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे ती नंदाई भिवरे स्पोर्ट्स कोयाळी संघाची. बाहेरची कड आणि याच बरोबर सर्व गडी बाद झालेले आहेत. सामना जिंकला 31 धावांनी दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघानं. विजय संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती विराजमान होत आहेत. अभिनंदन करूया नंदाई भिवरे स्पोर्ट्स कोयाळी. थँक्यू खेड तालुक्याची मानाची स्पर्धा. धन्यवाद डीजे. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानबची क्वाळी संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. 4th क्रमांकाचा मानकरी पटकवतात हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग मध्ये आणि त्या टीमचे टीम ओनर संघ मालक म्हणून आपण पाहतोय राजकुर नगर वकील संघटनेचे माजी सदस्य ॲडव्होकेट सन्माननीय महेश संपतराव भिवरे या संघ मालकांचा आणि टीमचा आम्ही करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. तर दोन्ही टीम शेक हँड करतील. हस्तांदोलन कंपल्सरी आहे. क्रिकेट हा खेळ आहे आणि खेळामध्ये